जळगाव महापालिकेची निवडणूक अत्यंत रंगात आली असून राजकीय वातावरण तापलेलं असल्याचं आपल्याला बघावयास मिळत आहे। मागील 2 दिवसात महायुतीच्या तब्बल 4 जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि आज माघारीचा अंतिम दिवस असल्यामुळे आज दिवसभरात देखील अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपण महापालिकेच्या परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकतायत की या ठिकाणी सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील आणि प्रशासकीय अधिकारी असतील हे महापालिकेत यायला सुरुवात झालेली आहे। आज देखील अनेक जागा ज्या आहेत बिनविरोध होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। खास करून या बिनविरोध जागांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा समावेश असणार आहे। संभाव्य राजकीय वाद टाळण्यासाठी आज सकाळपासूनच आपण बघू शकतायत की पोलिसांनी मुख्य गेटवर जे आहे तो तगडा बंदोबस्त लावलेला आहे। ओळखपत्राशिवाय किंवा आपण ज्याला म्हणतो की खात्री केल्याशिवाय कुणालाही आत सोडले जात नाही आहे। आज जर आपण राजकीय घडामोडींचा विचार केला तर आज भाजपाकडून काही जागा ज्या आहेत त्या बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे गटाकडून देखील काही जागा बिनविरोध करण्यासाठी जे आहेत ते प्रयत्न सुरू आहेत। काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहरामध्ये ठाण बांधून आपल्या 3 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आणलेल्या आहेत, तर भाजपाची आधीच 1 जागा बिनविरोध झालेली आहे। आज दिवसभरामध्ये अनेक राजकीय ज्या घडामोडी आहेत नाट्यमयरित्या घडण्याची शक्यता आहे। बैठका चाललेल्या आहेत। रात्रीपासून अनेक उमेदवारांशी जे आहे ते संपर्क चाललेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे जे संपर्क प्रमुख आहेत संजय सावंत यांनी तर गंभीर आरोप लावले आहेत की महायुतीचे उमेदवार बिनविरोध व्हावेत यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे। पैशांची आमिषे दाखवली जात आहेत। त्यामुळे ही जे गायब झालेले उमेदवार आहेत आमचे 3 उमेदवार नॉट रिचेबल आहेत आणि त्यांच्या जीविताला धोका असल्याचे देखील सावंत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये किती जागा बिनविरोध होतात, किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।